आमदार महेंद्र थोरवेजी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत। महेंद्र थोरवेजी, पहिली काय प्रतिक्रिया आपल्याला आपण पाहतोय की आता रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती झाली आहे। होय, खरोखरच आज पहिला श्रावणी सोमवार आहे, नागपंचमी आहे आणि जो संघर्ष रायगडच्या तीनही आमदारांनी एकत्रपणे येऊन केला होता, महेंद्र दलवी असतील, भरत गोगावले असतील, मी स्वतः असेल, आणि आम्ही सातत्याने ही मागणी लावून धरलेली होती की रायगडचे पालकमंत्री आज शिवसेनेचे भरतशेठ गोगावले झाले पाहिजेत। आणि आज भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री केल्याबद्दल संपूर्ण रायगड शिवसेनेच्या वतीने आणि सर्वसामान्य जनतेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करत आहे। आणि आम्ही मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, सुनेत्राताईंचे, शिंदे साहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे या तिघांचेही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण रायगडला पालकमंत्री शिवसेनेला भरतशेठ गोगावलेंच्या रूपाने जो शब्द दिलेला होता तो आज या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे। त्यामुळे आम्ही सारेजण आनंदित आहोत। थोरवेजी, तुम्ही आनंद साजरा करताय, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल आता तुमचं काय म्हणणं आहे किंवा हा तिढा नेमका कसा सुटला? राष्ट्रवादी काँग्रेसची देखील इच्छा होती पालकमंत्री पदासाठी। पण नक्कीच राष्ट्रवादी सुद्धा पालकमंत्री पदासाठी त्या ठिकाणी इच्छुक होते, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुनीलजी तटकरे साहेबांच्या चिरंजीवाचं ना आपण त्या ठिकाणी विधान परिषदेची उमेदवारी अनिकेत तटकरे यांना देऊन त्यावेळेस त्या ठिकाणी शिंदे साहेबांबरोबर बसून हा निर्णय त्या ठिकाणी झालेला होता की बाबा विधान परिषदेची उमेदवारी अनिकेत तटकरे त्या ठिकाणी द्या आणि भरतशेठ यांना पालकमंत्री करा, असं त्या ठिकाणी ठरल्यानंतर ह्या गोष्टीला थोडासा मधल्या काळामध्ये वेळ गेला, परंतु आज निर्णय झाला, त्याबद्दल या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। आम्ही सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आता काय प्रतिक्रिया आहे, काय भूमिका आहे? कारण अनेक दिवसांची मागणी होती भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावं। आज खरं तर संपूर्ण रायगडमध्ये शिवसेना आणि संपूर्ण रायगडची जनता आनंद उत्सव साजरा करत आहे। श्रावणी सोमवार आज आहे, नागपंचमी आहे आणि अशा सणासुदीला आज आम्हाला सगळ्यांना एक गोड बातमी या राज्य सरकारच्या माध्यमातून भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री करून दिलेली आहे। खरं तर आम्ही तिन्ही आमदारांनी केलेला हा संघर्ष कुठेतरी यशस्वी झाला असं म्हणावं लागेल, असं मला या ठिकाणी वाटतं। ठीक आहे महेंद्र थोरवेजी, खूप खूप आभार, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।